नमस्कार, आपलं झेंडा अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण गणित भाग 2 इयत्ता 10वी समरूपता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. प्रमेय आहे, एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते हे सिद्ध करा. आता हे जे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आहे, यासाठी तुम्हाला आकृती काढायची आहे, त्यावरून पक्ष लिहायचे आहे. तर इथे आकृती काढलेली पक्ष असा आहे. रेषा एल, ही जी रेषा एल आहे, रेषा एल ही त्रिकोण ए बी सी च्या बाजू ए बी आणि बाजू ए सी ला अनुक्रमे पी आणि क्यू बिंदूत छेदते आणि ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. आता ह्यामध्ये साध्य आहे रेषा एल समांतर रेख बी सी. आता ह्या प्रमेयाची सिद्धता आपल्याला या प्रमेयाची सिद्धता अप्रत्यक्ष पद्धतीने करावी लागेल. तर रचना इथे बाजू ए बी च्या पी बिंदूतून जाणारी आणि बाजू ए सी ला बिंदू आर मध्ये छेदणारी रेषा एम समांतर बाजू बी सी काढली. सिद्धता. प्रथम जी रचना केलेली आहे ती आपण आहे तशी उतरून काढूया. तर इथे म्हणूया त्रिकोण ए बी सी मध्ये बाजू ए बी च्या पी बिंदूतून जाणारी आणि बाजू ए सी ला बिंदू आर मध्ये छेदणारी रेषा एम समांतर बाजू बी सी. आता हे जे आहे ते आपण रचना केली होती, तर इथे रचना कारण द्यायचं आहे. आता ह्या प्रकारची रचना केल्यानंतर आपल्याला या सिद्धतेमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. आता आपल्याला ही एल रेषा समांतर दाखवायची बी सी ला, परंतु आता आपल्याला ही सिद्ध करण्यासाठी अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्धता करायची आहे. म्हणजे या बी सी ला समांतर जर पी बिंदूतून एखादी रेषा आपल्याला असेल तर ती कोणती तरी असेल, तर ती एम रेषा आहे अशी आपण रचनेमध्ये दाखवलेली आहे. तर ही आकृती अशी बनेल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचं आहे. आता इथे म्हणूया आपण या आकृतीमध्ये, इथे रेषा एम जी आहे ती बाजू बी सी ला समांतर आहे. म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ती इतर बाजूंना भिन्न बिंदूमध्ये म्हणजे पी आणि आर मध्ये छेदते. म्हणजेच या ठिकाणी ए पी आणि इथे ए पी छेद पी बी बरोबर ए आर छेद आर सी. या ठिकाणी याला 1 नंबर म्हणूया आपण. तर इथे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरलेला आपण प्रमेयाने. आपल्याला पक्षामध्ये एक विधान दिलेलं आहे, ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. त्याला विधान क्रमांक 2 ते आपण पक्षावरून घेतलेले आहे. त्याला कारण देऊया पक्ष. पक्षामध्ये हे विधान दिलेलं आहे. आता विधान 1 आणि 2, विधान 1 व 2
वरून. आता या दोन्ही विधानांचं जर तुम्ही व्यवस्थित पाहणी केली, निरीक्षण केलं, तर तुम्हाला याची डावी बाजू सारखी दिसेल. AP/PB आणि AP/PB. तर ही डावी बाजू जर सारखी असेल तर उजवी बाजू सुद्धा सारखी असेल. म्हणून विधान 1 आणि 2 वरून AR/RC बरोबर AQ/QC. तर विधान 1 आणि 2 च्या डाव्या बाजू सारख्या आहेत म्हणून उजव्या बाजू सारख्या केल्या. यामध्ये आपल्याला योग क्रिया वापरायची आहे. जर ती तुम्हाला येत नसेल तर ही क्रिया लक्षात ठेवा. या समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये 1 मिळवायचा आहे. तर इथे आपण दोन्ही बाजूमध्ये 1 मिळवूया, म्हणजेच योग क्रिया होते. तर AR/RC अधिक 1, डाव्या बाजूमध्ये 1 मिळवला. आता उजव्या बाजूमध्ये 1 मिळवूया. AQ/QC अधिक 1. तर इथं म्हणूया दोन्ही बाजूमध्ये 1 मिळवू. आता 1 मिळवल्यानंतर याची योग क्रिया होती. तर इथे जर एकाच्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे, इथे 1 आहे. आपण खाली छेदांचा गुणाकार केला RC, वरती तिरकस गुणाकार केला AR अधिक RC बरोबर. इथे सुद्धा खाली छेदांचा गुणाकार QC, वरती AQ अधिक QC. यालाच योग क्रिया म्हणतात. तर इथे म्हणूया योग क्रिया करून. तर योग क्रिया तुम्हाला जर लक्षात राहत नसेल तर इथं दोन्ही बाजूमध्ये 1 मिळवायचे, हीच योग क्रियाची स्टेप आहे. तर इथे योग क्रिया केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला मिळेल. आता इथे जर लक्षात घेतलं तर AR अधिक RC, तर इथे तुम्हाला आकृती हा AR आणि RC म्हणजेच इथे A-R-C आणि दुसरा जो आहे संबंध A-Q-C, A-Q-C, ह्या संबंधांचा जर वापर केला तुम्ही तर AR आणि RC तर दोन्ही मिळून AC बनतो. तर इथे AC घ्यायचा आहे छेद RC. त्यानंतर AQ आणि QC मिळून ACच बनतो. तर इथे AC छेदाला QC. आता ह्या दोघांमध्ये जर अंश सारखा असेल तर छेद सुद्धा सारखा असेल, म्हणून इथे RC बरोबर QC. इथे अंश दोघांचे सारखे आहेत, अंश सारखे आहेत म्हणून इथे छेद सारखे करून घेतले. स्टेप लक्षात ठेवा. तर C बिंदूपासून R चं अंतर जेवढं आहे तेवढंच C बिंदूपासून Q चं अंतर आहे. म्हणजे इथे RC आणि QC हे अंतर सारखे, म्हणजे इथं म्हणावं लागेल. म्हणून रेख RC व रेख QC या समान रेख आहे, म्हणजे त्यांची लांबी सारखी आहे. जर ह्या सारख्या असतील आणि C पासून R चं जेवढं अंतर आहे तेवढंच C चं जर असेल तर बिंदू R व Q एकमेकांशी तंतोतंत जुळतात, म्हणजे ते एकाच ठिकाणी असणार आहे. म्हणून बिंदू R आणि Q हे वेगळे नसून एकच
बिंदू आहे. मग जर आर आणि क्यू हे वेगवेगळे बिंदू नसून एकच असतील तर रेषा एल व रेषा एम ह्या सुद्धा भिन्न रेषा नसून त्या एकच रेषा आहेत. जर ह्या एल व एम ह्या भिन्न रेषा नसून एकच रेषा असतील याचा अर्थ रेषा एल समांतर रेख बी सी हे जे साध्यामध्ये होतं हे सिद्ध होईल. हे सिद्ध